हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 1 मधला स्टॅटिस्टिक्स हा जो टॉपिक आहे त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 6.2 सोडवू. It is based on how to find the median of given data. So the first question is the following table shows the classification of number of workers and number of hours they work in a software company. Find the median of the number of hours they work. इथे दोन रोज दिलेत डेली नंबर ऑफ आवर्स, त्याचे ग्रुप केलेत 8 to 10, 10 to 12, 12 to 14, 14 to 16 आणि दुसऱ्या रो मध्ये किती वर्कर्स आहेत प्रत्येक ग्रुपमध्ये काम करणारे ते दिले आणि त्याच्यावर आपल्याला काढायचं आहे त्याचा मीडियन. हिअर वी नीड 3 कॉलम्स. द फर्स्ट इज द क्लास गिव्हन. आता मीडियन करताना एक लक्षात ठेवायचं की हा जो आपल्याला डेटा आहे त्याच्यामधले जे क्लासेस आहेत ते कंटिन्यूअस पाहिजे, म्हणजे एका क्लासचं अप्पर लिमिट आणि पुढच्या क्लासचं लोअर लिमिट हे सेमच पाहिजे. जसं की इथं 8 to 10 अप्पर लिमिट 10 आहे आणि दुसऱ्या त्याच्या पुढच्या क्लासचं लोअर लिमिट 10 आहे. पुढे सुद्धा तसंच 12. तर अशा पद्धतीनं हे कंटिन्यूअस पाहिजे. जर नसतील तर ते करून घ्यायचे. आता ह्या क्वेश्चन मध्ये ते कंटिन्यूअस दिलेले आहेत, त्यामुळे आहे तसे क्लासेस आपण घेऊया. इथं पहिला क्लास आहे 8 to 10, दुसरा 10 to 12, तिसरा क्लास 12 to 14 आणि चौथा 14 to 16. हे 4 क्लासेस दिलेत आणि नंतर त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये आपण लिहायची फ्रिक्वेन्सी. प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी आहे. 8 to 10 ची फ्रिक्वेन्सी 150 आहे, ती इथे लिहूया. त्याच्या पुढच्या क्लासची 500 आहे, त्याच्या पुढं 300 आणि शेवटच्या क्लासची 50. आणि इथं आणखी एक आपल्याला कॉलम लागणार आहे वेअर वी हॅव टू फाइंड द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचे दोन प्रकार आहेत, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर इथं आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची, म्हणजे आपल्याला पहिल्या क्लासपासून ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या ऍड ऑन करत जायचं. म्हणजे पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 150 आहे तशीच ठेवायची, त्याच्यामध्ये पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे 500 मिळवायची. 150 प्लस 500 650 मिळेल, 650 प्लस 300 950 मिळेल आणि शेवटच्या क्लासमध्ये 950 प्लस 50 इट इज 1000. आता ही सर्वात शेवटी जी 1000 मिळाली ही या सर्व फ्रिक्वेन्सीजची सम आहे, विच इज डिनोटेड बाय लेटर n. मग या सर्वांची जर बेरीज केली दॅट इज n इज इक्वल टू summation of fi which is equal to 1000. तर ही झाली आपली फ्रिक्वेन्सी. आता या डेटावरून आपल्याला काढायचं आहे मीडियन. सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर मीडियन. तो फॉर्म्युला पहिल्यांदा आपण लिहूया आणि नंतर त्याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्याचा अर्थ बघूया. द फर्स्ट इज L प्लस n/2 मायनस CF डिवायडेड बाय F ब्रॅकेटमध्ये इंटू H. आता ह्या प्रत्येकाचा अर्थ इथं असा आहे L is the lower limit of the median class. म्हणजे इथं आपल्याला median class पहिल्यांदा ठरवावा लागेल. मग कुठला क्लास याच्यातला median class घ्यायचा, तर इथं पहिल्यांदा n/2 आपण काढायचं. n म्हणजे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सीज विच इज 1000. मग ते 1000 डिवायडेड बाय 2 आपल्याला 500 मिळणार आहे. तर मीडियन क्लास ठरवताना आपल्याला हा जो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम आहे तो ऑब्झर्व करायचा आणि त्याच्यामध्ये पाहायचा आहे की विच इज द नंबर जस्ट ग्रेटर दॅन 500. ह्या कॉलम मध्ये 500 पेक्षा मोठी येणारी लगेचची संख्या कुठली, तर 650. मग ती 650 ज्या क्लास साठी आलेला आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तो आपला मीडियन क्लास. सो आवर मीडियन क्लास इज 10 to 12. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हा मीडियन क्लास ठरवायचा आहे. देअरफॉर इथं आपण लिहूया की मीडियन क्लास इज 10 to 12. आता याच्यामधला लोअर लिमिट कुठला आहे तर 10. सो व्हॅल्यू ऑफ L इज 10 प्लस आता n/2 हे आपण कॅल्क्युलेट केलेलंच आहे, 500 तिथे लिहूया, मायनस CF चा अर्थ असा आहे की तो जो आपला मीडियन क्लास आहे त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग आपला मीडियन क्लास 10 to 12 आहे, त्याच्या आधीचा क्लास म्हणजेच 8 to 12 त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे 150. त्यामुळे इथे व्हॅल्यू याची 150 डिवायडेड बाय F म्हणजे फ्रिक्वेन्सी ह्या मीडियन क्लासची फ्रिक्वेन्सी विच इज 500. इथं 500 लिहूया इंटू H म्हणजेच क्लास इंटरवल. आपला हा जो प्रत्येक क्लास आहे त्याचा इंटरवल किती आहे तर 2, कारण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट ही वजाबाकी प्रत्येक क्लाससाठी 2 येते. सो व्हॅल्यू ऑफ H इज 2. आता हे सोडवलं की आपल्याला मिळणार आहे मीडियन. सो 10 ॲज इट इज प्लस 500 मायनस 150 इट इज 350 डिवायडेड बाय 500 इंटू 2. या 0 ला 0 निघून जाईल. 10 प्लस 35 इंटू 2 70 डिवायडेड बाय 50. 0 ला 0 पुन्हा निघून जाईल. सो 10 प्लस 7 ला आता 5 मध्ये भागवलं तर 5 1 5 2 शिल्लक राहतील. 5 चौक 20 डेसिमल घेऊन
पुढं 1.4 चा भाग लागेल. 10 प्लस 1.4 म्हणजेच 11.4. आता हे याचं युनिट लिहावं लागेल. सो दिस इज द मीडियन. पण याचं युनिट काय आहे हे आपण काय काढतोय, मीडियन ऑफ नंबर ऑफ आवर्स. त्यामुळे याचं युनिट येणार आहे 11.4 आवर्स. सो दिस इज द मीडियन ऑफ दिस क्लास. तर हे या पद्धतीने आपण सोडवू शकतो. Okay, the next question is the frequency distribution table shows the number of mango trees in a group and their yield of mangoes. Find the median of the data. आता इथे सुद्धा क्लासेस जे आहेत नंबर ऑफ मँगोज त्याचे केले 50 to 100, 100 to 150 आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. आता हे सुद्धा क्लासेस जे आहेत ते कंटिन्युअस आहेत. त्यामुळे आता कंटिन्युअस करण्याची गरज नाही, मुळातच हे क्लासेस आपल्याला कंटिन्युअस दिलेले आहेत. त्यामुळे ते क्लासेस पहिल्यांदा आहे तसे पण लिहून घेऊया. 50 to 100, 100 to 150, 150 to 200, 200 to 250, 250 to 300. पुढचा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सीचा. तर प्रत्येक क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला समोर घ्यायची. सो फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट क्लास इज 33, सेकंड इज 30, 90, 80, 70. आणि पुढचा कॉलम क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विच इज द लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता पहिल्या क्लासपासून आपण फ्रिक्वेन्सीज ऍड करूया. पहिली फ्रिक्वेन्सी आहे तशीच 33. पुढची फ्रिक्वेन्सी आहे पुढच्या क्लासची 30. सो 33 प्लस 30 63, 63 प्लस 90 153, 153 प्लस 80 233 and 233 plus 17 250. So this is n, that is frequency, sum of the frequency is 250. आता सर्वात आधी आपल्याला n/2 काढावं लागेल कारण त्याच्यानुसार आपला मिडियम क्लास ठरणार आहे. सो n इज 250. सगळ्या फ्रिक्वेन्सीची टोटल आहे 250. त्याला जर 2 ने डिवाइड केलं तर 125 मिळेल. मग आता ह्या कॉलम मध्ये which is the number just greater than 125. 125 पेक्षा मोठी असणारी संख्या 153 आहे. त्यामुळे हा जो आपला क्लास आहे तो असणार आहे मीडियम क्लास. एकदा मीडियम क्लास ठरला की आपल्याला फॉर्म्युला वापरणं सोपं जातं. therefore the median class is 150 to 200. आणि आता मीडियनचा फॉर्म्युला वापरून आपण या डेटाचा मीडियन काढू शकतो. फॉर्म्युला इज L plus n/2 minus CF divided by F into H. आता आपला जो मीडियन क्लास आहे त्याचं लोअर लिमिट आहे 150. L ची व्हॅल्यू घेऊया 150 प्लस n/2 आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 125 मायनस CF म्हणजे हा जो क्लास आहे त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. चुकून आपण त्याच क्लासची फ्रिक्वेन्सी बऱ्याचदा घेतो आणि मग उत्तर आपलं चुकतं. CF याचा या फॉर्म्युलेमध्ये अर्थ असा आहे की त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग आपला हा मीडियन क्लास आहे त्याच्या आधीचा क्लास त्याची फ्रिक्वेन्सी आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 63. सो व्हॅल्यू ऑफ cumulative frequency is 63 divided by f. Frequency of the median class is 90 into h. आता इथे क्लास इंटरवल प्रत्येक क्लासचा 50 आहे. सो इंटू 50. आता हे पुढे सोडूया 150 प्लस 125 मायनस 63 62 मिळेल डिवायडेड बाय 90 इंटू 50. इथे 0 ला 0 निघून जाईल. 150 प्लस 62 इंटू 5 हा गुणाकार पहिल्यांदा करूया. 5 दुनी 10, आजचा आहे 730 आणि 1 31 डिवायडेड बाय 9. आता 9 न भाग करूया. 9 त्रिक 27, 4 शिल्लक राहतील 40 होतील. 9 चौक 36, पुन्हा 4 शिल्लक राहतील. आता 4 ला भाग जात म्हणून डेसिमल घेऊया त्याच्याबद्दल 40 होतील. पुन्हा 4 चा भाग जाईल आणि पुन्हा 4 चा भाग जाईल म्हणजे हे रिकरिंग येणार आहे. सो आपलं उत्तर असणार आहे 150 प्लस 34.44. 150 प्लस 34.44 म्हणजेच काय 184.44. आणि हे काय असणार आहे आपल्याला विचारलंय मीडियन ऑफ द डेटा. तर एवढे मँगोज असणार आहेत नंबर ऑफ मँगोज. सो दिस इज द मीडियन ऑफ द गिव्हन डेटा. The next question is the following table shows the classification of number of vehicles and their speeds on Mumbai-Pune expressway. Find the median of the data. तर पहिल्या रो मध्ये आपल्याला एव्हरेज स्पीड दिलेला आहे किलोमीटर पर आवर मध्ये 60 to 64, 64 to 69 आणि दुसऱ्यामध्ये नंबर ऑफ व्हेकल्स. आता इथे जर क्लासेस सगळे पाहिले तर पहिले दोन क्लासेस कंटिन्युअस आहेत 60 to 64 and 64 to 69.
पण पुढचा जो क्लास आहे तो 69 ने सुरू न होता 70 ने झाला. याचा अर्थ इथे प्रत्येक क्लास कंटिन्युअस नाही. त्यामुळे पहिल्यांदा जो क्लास आपल्याला दिला आहे तो आहे तसा लिहून घेऊया. तो आपला पहिला कॉलम असणार आहे. आता इथं एक कॉलम आपला वाढेल कारण आपल्याला क्लासेस कंटिन्युअस करून घ्यायचे. मग पहिल्यांदा पहिल्या कॉलम मध्ये जे क्लासेस जसे दिले तसे लिहून घ्यायचे. म्हणजे 60 to 64, दुसरा 64 to 69, तिसरा कॉलम 70 to 74, त्यापुढं 75 to 79, त्याच्यानंतर 79 to 84 आणि शेवटचा 84 to 89. पुढचा क्लास आपला किंवा कॉलम आहे कंटिन्युअस क्लासेसचा. आता तो कंटिन्युअस करून घ्यायचा प्रत्येक क्लास. आता हे प्रत्येक क्लास जर आपण निरीक्षण केलं तर पहिला क्लास त्याची क्लास इंटरवल 4 आहे, दुसरा 5 आहे, पुन्हा 4 आहे. ही क्लास इंटरवल समान आली पाहिजे. क्लासेस कंटिन्युअस करायची याचा अर्थ बेसिकली हे जे सगळे क्लास इंटरवल्स आहेत प्रत्येक क्लासचा हा इक्वल आला पाहिजे. आता तसं जर करायचं असेल तर इथं एक पद्धत आपण अशी वापरायची की जे लोअर लिमिट आहे ते 0.5 न कमी करायचे आणि पुढची 0.5 न वाढवायची. कारण इथं दुसऱ्या क्लासमध्ये अप्पर लिमिट 69 आणि त्याच्या पुढच्या क्लासमध्ये लोअर लिमिट 70. मग इथं फरक कितीचा तर 1चा. मग 1च्या निमपट किती तर अर्धा. म्हणून इथं प्रत्येक क्लासमध्ये जे लोअर लिमिट आहे ते अर्ध्यानं कमी करायचे आणि अप्पर लिमिट अर्ध्यानं वाढवायचे. मग पहिला क्लास 60 to 64 आहे. लोअर लिमिट आपल्याला 0.5 न कमी करायचे म्हणजे 59.5 घ्यायचं आणि अप्पर क्लास 0.5 न वाढवायचं म्हणजे 64.5 करायचं. पुढचा कॉलम 64 आहे तर तो 64.5 आहे तसंच घेऊया आणि त्याच्या पुढं 69.5 घेऊ. त्याच्या पुढचा कॉलम 70 आहे तो 0.5 न मागे घ्यायचा म्हणजे 69.5 आहे आणि अप्पर लिमिट 64.5 0.5 न वाढवायचं. त्याच्या अगोदरचा क्लास 75 आहे तो मागे घ्यायचा आपल्याला 0.5 न म्हणजे इथं होईल 74.5 टू 79.5. पुन्हा पुढचा कॉलम 79.5 घेऊया आणि त्याच्या पुढचा 84.5 आणि शेवटचा 84.5 टू 89.5. आता हे क्लासेस जर आपण पाहिले तर प्रत्येक ठिकाणी एका क्लासचा अप्पर लिमिट आणि पुढच्या क्लासचं लोअर लिमिट सेम मिळालं आपल्याला. हे क्लासेस कंटिन्युअस आहेत. हा एक कॉलम अशा पद्धतीचं जर उदाहरण असेल तर वाढेल आपलं. आता याच्या पुढं फ्रिक्वेन्सीज लिहूया. आता इथं फ्रिक्वेन्सीज म्हणजेच नंबर ऑफ व्हेइकल्स. प्रत्येक क्लाससाठी आपण लिहूया. पहिल्या क्लाससाठी 10, पुढच्यासाठी 34, 55, 85, 10 and 6 आणि शेवटचा कॉलम क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी which is less than cumulative frequency. आता हे ह्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत ते आपण ऍड ऑन करूया. पहिली फ्रिक्वेन्सी 10 आहे तशीच 10 प्लस 34 44 44 प्लस 55 99 99 प्लस 85 184 184 plus 10 194 and 194 plus 6 200. So this is n, that is sum of all the frequencies. या सगळ्या फ्रिक्वेन्सीज जर आपण बेरीज केली तर ती येणार आहे 200. आपली पहिली स्टेप इथं आपल्याला n/2 काढायचा आहे. So value of n we have just found to be 200 divided by 2, that's 100. आता या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मध्ये अशी कोणती फ्रिक्वेन्सी आहे ती 100 पेक्षा लगेच येणारी मोठी संख्या which is 184. त्यामुळे हा जो आपला क्लास आहे ज्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 184 आहे तो आपला मीडियन क्लास. So our median class is 75 to 79. Therefore the median class is 70. आता इथे घेताना आपण जे कंटिन्युअस क्लासेस घेतलेले ते क्लासेस घ्यायचे. म्हणजे मेन आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली फ्रिक्वेन्सी 75 to 79 आहे ती घ्यायची नाही कारण तशी जर घेतली तर आपलं उत्तर बदलणार आहे. सो कंटिन्यू क्लासमध्ये आपण जी फ्रिक्वेन्सी कन्वर्ट केलेली आहे तो आपला मीडियन क्लास असणार आहे which is 74.5 to 79.5. आणि याच्यानुसार आपली L ची व्हॅल्यू बदलेल. आता आपण मीडियनचा फॉर्म्युला घेऊया. सो मीडियन इज इक्वल टू L प्लस n/2 minus CF divided by F into H. इथे प्रत्येकाची व्हॅल्यू ठेवूया. L is 74.5 प्लस n/2 म्हणजेच 100 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजेच जो क्लास आपला मीडियन क्लास आहे त्याच्या आधीच्या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी which is 99 डिवायडेड बाय
फ्रिक्वेन्सी ऑफ द मीडियम क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 85 इंटू h, 74.5 प्लस h ची व्हॅल्यू म्हणजे जिथं h प्रत्येक क्लासची क्लास इंटरवल 5 आहे, मग h ची व्हॅल्यू 5h. मग इथं 5 न भाग घालूया, आताच 5 1 5 आणि इथं 17 चा भाग देईल कारण 17 85. 100 minus 99 that's 1 divided by 70. 74.5 आहे तसंच घेऊया प्लस 1 divided by 17 हा भागाकार जर केला तर 1 ला 17 ने भाग जात नाही म्हणून इथे शून्याचा भाग लावायचा आणि डेसिमल घ्यायचा. त्याच्याबद्दल एक झिरो घेतला. 10 ला सुद्धा भाग जात नाही तर मग आणखी एक झिरो घेऊया. त्याबद्दल इथे डेसिमल नंतर आणखी एक झिरो घ्यायचा. आता 17च्या पाड्यात 100 पेक्षा लहान असणारी संख्या 17 × 85 5 चा भाग जाईल 15 राहतील. 15 ला भाग जात म्हणून एक शून्य वाढवूया. भाग लागेल 8 चा. त्यामुळे एवढंच आपल्याला सफिशियंट आहे. So if we add these two 74.5 plus 0.058 आपल्याला उत्तर मिळणार आहे 74.558. So this is the median, that is the median of the given data is 74.558 kilometers per hour. So this is the next question. The production of electric bulbs in different factories is shown in the following table. Find the median of the productions. तर इथं क्लासेस जे दिलेत ते 30 to 40, 40 to 50 असे कंटिन्यूस दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला इथं कंटिन्यूस क्लासेस करण्याची गरज नाही. जसे क्लासेस दिलेत तसे लिहूया. The first class is 30 to 40, second is 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 and 90 to 100. हे क्लासेस दुसऱ्या कॉलम मध्ये लिहूया त्यांची फ्रिक्वेन्सी प्रत्येकाची. पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 12, 35, 20, 15, 8, 7 and 8. आणि शेवटचा कॉलम आपला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा which is less than cumulative frequency. आता इथे एक एक फ्रिक्वेन्सी आपण ऍड ऑन करूया. फर्स्ट इज 12, 12 plus 35, 47, 47 plus 20, 67, 67 plus 15, 82, 82 plus 8, 90, 90 plus 7, 97, 97 plus 8, 105. So this is our n, that is sum of number of frequencies is 105. तर इथं पहिली आपली स्टेप असणार आहे to find n by 2. So n is 105 divided by 2. जर आपण भागाकार केला तर उत्तर मिळेल 52.5 फ्रॅक्शन मध्ये मिळेल. तर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 52.5 पेक्षा मोठी कोणती आहे तर 67. त्यामुळे हा जो क्लास आहे तो आपला असणार आहे मीडियन क्लास. सो द मीडियन क्लास इज 50 to 60. मग आता मीडियन आपण काढू शकतो फॉर्म्युला लिहून. So the formula for median is equal to L plus n by 2 minus CF divided by F into H. आता इथे मीडियन क्लासची लोअर लिमिट 50 आहे. We replace L by 50 plus n by 2 आपला 52.5 minus cumulative frequency म्हणजे जो क्लास आपला आहे त्याच्या आधीच्या क्लासची cumulative frequency which is 47 divided by median क्लासची frequency आहे 20 into class interval. प्रत्येक क्लासचा क्लास इंटरवल आहे 10. मग इथे 50 plus 52.5 minus 47 it is 5.5 मिळेल divided by 20 into 10. इथे 0 ला 0 निघून जाईल. 2 ने इथे भाग घालूया आपण. So it will be 50 plus 2 ने जर भाग घालवला तर 2 2 4. डेसिमल घेऊ, एक शिल्लक राहील 15 होतील, त्याच्यात 14 आणि एक शिल्लक राहील 0 घेतलं तर 10. So 50 plus 2.75 it is 52.75. हे काय एवढे नंबर ऑफ बल्ब्स किंवा एवढे 1000 बल्ब्स 52.75,000 bulbs. This is the median of the given data. So this is our answer. तर ह्या पद्धतीने आपण दिलेल्या डेटाचा मीडियन काढू शकतो. So these are the 4 problems from practice set 6.2 from the topic statistics class 10th maths part 1.